नमस्कार मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील 14 आत्मग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राशनच्या ऐवजी पैसे देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। त्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून अर्ज भरून रेशनच्या ऐवजी आता पैसे द्यायला सुरुवात झालेली आहे। प्रति लाभार्थी प्रतिमाह 170 रुपये नव्या GR नुसार आता हे पैसे दिले जात आहे। मात्र हे पैसे जमा होत असताना बऱ्याच लाभार्थ्याला नेमकं आणखीनही माहीत नाही की आपलं कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे येतात आणि हेच रेशनचे पैसे जमा होतात का, जमा झाले असतील तर कोणत्या तारखेला जमा झाले आणि कोणत्या खात्यामध्ये जमा झाले हे ऑनलाईन पद्धतीने चेक करता येतं। तर मित्रांनो, हे पैसे कसे चेक करायचे हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर नमस्कार मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला या वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। PFMS या वेबसाईटवरती तुम्हाला यायचे आहे। मित्रांनो, या वेबसाईटवरती आल्यानंतर आपण पाहू शकता पेमेंट स्टेटस नावाचे एक ऑप्शन दाखवले जात आहे। या पेमेंट स्टेटसवरती क्लिक करायचे आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर नो युअर पेमेंट्सवरती क्लिक करायचे आहे। नो युअर पेमेंट्सवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर दुसरे एक पेज ओपन होईल। त्याच्यामध्ये बँकेचे नाव, अकाउंट नंबर, पुन्हा एकदा अकाउंट नंबर आणि कॅप्चर कोड अशी माहिती भरायची आहे। आता बँकेच्या नावामध्ये काय आहे की बँकेच्या नावाचे पहिले 4 डिजिट खात्यामध्ये एंटर केल्याबरोबर आपली जी काही बँक आहे त्या बँकेचे नाव दाखवले जातील आणि त्याच्यामधून आपली जी काही बँक असेल ती निवडायची आहे। आता माझी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, तर मी इथे स्टेट बँक ऑफ इंडिया सिलेक्ट करतो। अशा पद्धतीने तुम्ही तुमची बँक निवडू शकता। बँक निवडून झाल्यानंतर खालती अकाउंट नंबर टाकायचा। अजून एकदा खाली तोच अकाउंट नंबर टाकायचा आहे। अकाउंट नंबर टाकून झाल्यानंतर खाली दिलेला कॅप्चर कोड टाकून आपल्याला OTP मागवायचा आहे। हा OTP बँकेला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती OTP पाठवला जाईल। OTP आल्यानंतर OTP एंटर करून घ्यायचा आहे। त्यानंतर सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता जी काही ट्रान्झॅक्शन झालेले आहे ते ट्रान्झॅक्शन दाखवले जातात। याच्यामध्ये आपण पाहू शकता ज्यांना अन्नधान्याच्या ऐवजी पैसे दिले जाणारी योजना आहे त्याचं ट्रान्झॅक्शन दाखवलं जात आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपले हे रेशनचे पैसे तपासू शकता। मित्रांनो, मोठ्या प्रमाणात विचारली जाणारी आणि माहिती नसणारी एक माहिती होती। तर ही माहिती आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।